बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला, या लहानशा युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करावं, ही तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती. काल सहजच विरंगुळ्यासाठी परदेशी प्रवासाचे मी काही व्हिडिओ पाहत होतो आणि एक व्हिडिओ चटकन माझ्या नजरेसमोरून गेला. हा व्हिडिओ काही भारताचा नाही, हा व्हिडिओ आहे आफ्रिका खंडातल्या एका बेटांच्या समूहाच्या देशाचा, समुद्रातल्या बेटांच्या समूहाच्या देशाचा आहे. याचं नाव आहे केप वर्दे. केप वर्दे आफ्रिका खंडातला हा देश, अगदी लहानसा देश, बेटांचा समूह म्हणता येईल त्याला. याच्यामध्ये गमतीचा भाग मी पाहिला. बातमी अशी होती, इथल्या हॅकरने, हॅकर तुम्हाला माहिती असतात, सॉफ्टवेअर हॅकर, मशीन्स हॅकर, इथल्या एका हॅकरने, मजेशीर किस्सा आहे बरं, हॅकरने हॅक करावं तर काय केलं माहितीये, इथली एक टेलिकॉम कंपनी, अगदी लहानसा देश, काही लाखांची लोकसंख्या, यांनी टेलिकॉम कंपनी हॅक केली. म्हणजे जशी जिओ असते, आपल्याकडे एअरटेल असेल, वोडाफोन असेल, यांसारख्या टेलिकॉम कंपन्यांपैकी तिकडची टेलिकॉम कंपनी त्याने हॅक केली. आणि हॅक करून त्याने केलं काय, तर त्याने त्या दिवसापुरता डेटा असतो ना आपला इंटरनेट डेटा, हा सगळ्या ग्राहकांना अनलिमिटेड करून टाकला त्या दिवसापुरता. जोपर्यंत ते नीट झालं नाही तोपर्यंत सगळे ग्राहक अनलिमिटेड डेटा वापरत होते. हा मजेशीर भाग झाला, किस्सा झाला. आता टेलिकॉम कंपनी हॅक केली हॅकरने, त्याचा फायदा काय झाला मला माहित नाही, पण त्याने सगळ्या ग्राहकांना खुश करून टाकलं. हा किस्सा जरी मजेशीर असला तरी ह्या किस्स्यानंतर माझ्या डोक्यात विचार आला, एका देशातला एखाद्या टेलिकॉम कंपनीला, भले लहानसा देश असेल, पण इतक्या जणांना त्याने डेटा फ्री करून टाकला. मग भारतासारख्या देशामध्ये बघा बरं, मला काय सुचवायचंय तुम्हाला, ज्या ठिकाणी सगळीकडे निगेटिव्ह वातावरण असताना, सगळीकडे निगेटिव्ह वातावरण असताना, एखादी मशीन, तिच्यावर संशय व्यक्त केला जात असताना, त्या मशीनच्या आधारावर होतंय की नाही आम्हाला माहित नाही, पण जेव्हा लोक विचारतायत बॅलेट पेपरवर घ्या, बॅलेट पेपरवर घ्या, पण ते घेतलं जात नाही, मतदान घेतलं जात नाही. कारण कुठलीही गोष्ट हॅक होऊ शकते. जिथे मशीन नावाचा शब्द येतो तो हॅक होऊ शकतो. आणि अशा प्रकारे हॅकिंग जर होत असेल तर कोण खुश होतंय तुम्ही पाहत आहात. कारण साधी उदाहरणं देतो तुम्हाला. अगदी काल परवाच उद्धव साहेबांचं विधान लक्षात घ्या तुम्ही. उद्धव साहेबांनी अतिशय योग्य गोष्ट सांगितली. त्यांनी कुठेही मशीनवर संशय व्यक्तच केला नाही. त्यांनी काय सांगितलं, आम्ही तुमच्याच बाजूने बोलतोय. देवेंद्रजींना सांगितलं आम्ही तुमच्या बाजूने बोलतोय, की जर लोकांना वाटत असेल ना तर तुम्ही स्वतःला योग्य आहात तुम्ही असं सिद्ध करून दाखवण्यासाठी एकदा होऊनच जाऊ दे ना बॅलेट पेपरवर. लोकांनाही कळू द्या लोक कसे चुकीचे आहेत ते. उगाच त्या ईव्हीएम वर आळ ठेवतायत, उगाच ईव्हीएमचं नाव बदनाम करतायत. अगदी एवढी चांगली स्वच्छ धुतलेली मशीन आहे ती, कशाला लोक तिचं नाव बदनाम करतायत. लोकांना कळू द्या लोक कसे चुकीचे आहेत ते, आणि एकदा तरी बॅलेट पेपरवर वोटिंग होऊनच जाऊ द्या. किती सोप्या शब्दात सांगून टाकलं. लोकांना वाटतं ना आपण शेवटी कशासाठी करतो हे सारं, लोकशाहीसाठी. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य, मग लोकांच्या मर्जीप्रमाणे जनमानसाचा विचार करून आपण ईव्हीएमला एखाद्या वर्षीसाठी थांबवू का शकत नाही, बॅलेट पेपर का घेऊ शकत नाही. आपण खर्च दाखवाल, आपण त्याच्या मागची वेळ दाखवाल, लागणारा मनुष्यबळ दाखवणार, सगळं तुम्ही दाखवणार की एवढा वेळ लागेल, एवढा मनुष्यबळ लागेल, एवढा पैसा खर्च होईल. पण ज्या गोष्टीवर या देशाची लोकशाही जिवंत आहे, किंवा या लोकशाहीचा गळा ज्या मशीनच्या हातात आहे, त्या मशीनला होऊ द्या ना खर्च, लागू द्या ना मनुष्यबळ. असंही कुठला खर्च कमी चाललाय, असंही कुठलं मनुष्यबळ कमी चाललंय, सगळं तर जागेवर आहेच ना. मग ह्याच ठिकाणी आपण ते पैसे वाचवतोय ते कशासाठी? होऊ द्या ना, होऊ द्या ना. दूध का दूध, पाणी का पाणी, काय आहे ते समोर येऊ द्या. तुम्हाला साधी उदाहरणं देतो. मी माझ्या कित्येक टेक्नॉलॉजी मधल्या मित्रांशी या संदर्भात बोललो, मी नावं घेऊ शकत नाही. अगदी चेन्नईतल्या मित्रांशी देखील बोललो. त्यांनी काय सांगितलं, ज्या ठिकाणी मशीन हा शब्द येतो, ज्या ठिकाणी मशीन हा शब्द येतो म्हणजे सॉफ्टवेअर म्हणतोय मी, त्या ठिकाणी हॅकिंग 100 नाही तर 200% ही होऊच शकते. 100 नाही तर 200%. लक्षात घ्या. मशीन जिथे कुठे, सॉफ्टवेअर जिथे कुठे हा शब्द येईल, जिथे चिप
जिथे चिप येते तिथे हॅकिंग येतेच येते. आता ईव्हीएम मशीन काय कमिशनच्या घरात बनत नाहीत किंवा कमिशनच्या ऑफिसेसमध्ये बनत नाहीत, नक्कीच थर्ड पार्टी बनवत असतं. या मशीनमध्ये काही गौड बंगाल आहे की नाही आम्हाला माहित नाही, पण लोकांच्या समाधानासाठी एकदा समजा असं करा, तुम्हाला नाही ठेवायचंय ना, दूध का दूध पाणी का पाणी करायचं ना, बॅलेट पेपर पण ठेवा आणि मशीन पण ठेवा, दोन्हीही ठेवा, बघूया ना तफावत काय येते नेमकी आणि किती टक्क्यांमध्ये तफावत येते. असं तर लोक करणार नाहीत, एका ठिकाणी एक बटन दाबतील आणि स्टॅम्प मारताना दुसऱ्या चिन्हावर मारतील, असं तर लोक करणार नाहीत. बरं केलं जरी, एखाद्याने खेळ केला तरी तो एक प्रमाणात येईल, पण किती प्रमाण आहे हे तरी कळू द्या, हे तरी कळू द्या. पण ते घडत नाही. अगदी ज्या देशांमध्ये या मशीनचा शोध लागला, ईव्हीएम मशीनचा, म्हणजे युएस असेल, त्यानंतर जपान. अगं टेक्नॉलॉजीच्या बाबतीत हे देश काय आपल्या मागे आहेत का? आपल्या 10 पावलं नाही 100 पावलं पुढे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत हे देश. मग यांसारख्या देशांमध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मशीन नाही वापरले जात. भले आपल्यापेक्षा लोकसंख्या कमी असेल, पण आपल्याकडे लोकसंख्या जास्त असल्यामुळे मनुष्यबळ पण जास्त आहे. वापरा ना त्याला. 5 वर्षातून एकदा वापरलं तर काय फरक पडतो? नाही मनुष्यबळ तर टेम्पररी घेऊ शकतो, एका विशिष्ट काळासाठी घेऊ शकतो, पण एकदा का होईना लोक चुकीची कशी आहेत हे एकदा त्यांना दाखवूनच द्या की. या ध्यानसारख्या देशांनी ही मशीन वापरणं सोडलं, पण आपण ती मशीन वापरतोय. हे कळतंय तुम्हाला? मला काय सांगायचंय तुम्हाला आणखी काही मी फॅक्ट्स सांगतो. मागेच दिल्ली, मला वाटतं 2 ते 3 महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया तर्फे अशा प्रकारचं दाखवण्यात आलं की ही मशीन हॅक होऊ शकत नाही, मशीन एकदम योग्य आहे आणि मशीनची जी चिप आहे त्याच्यात काही छेडछाड करता येऊ शकत नाही. अशा प्रकारचं मला वाटतं 3-4 महिन्यांपूर्वी झालं सुप्रीम कोर्टामध्ये कमिशन तर्फे. हो, इथे कमिशनच संपूर्ण हॅक झालाय की काय असं प्रश्नचिन्ह मनात आलंय. अख्खा कमिशन हॅक झालाय अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह मनात येत असताना तुम्ही मशीनचं काय घेऊन बसलात? लोक आता प्रश्न मशीनवर नाही कमिशनवर उभे करतायत. ही अशा प्रकारची देशामध्ये परिस्थिती आहे. पुढे ऐका, मी तुम्हाला काही फॅक्ट सांगतो. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. हा व्हिडिओ काही आजकालचा नाही, हा व्हिडिओ जवळपास 5 ते 6 वर्ष जुना दिल्ली विधानसभेचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये दिल्ली विधानसभेचे एक आमदार सौरभ भारद्वाज यांनी एक स्वतःचा डेमो मशीन तयार केला. त्यांनी कदाचित टेक्नॉलॉजीमध्ये थोडेसे पुढे असतील. त्यांनी हा व्हिडिओ तयार केला, त्यांनी मशीन तयार केली, व्हिडिओ तयार केला, विधानसभेतला व्हिडिओ आहे आणि त्यांनी कशा प्रकारे हॅकिंग पॉसिबल आहे ही मशीन, या व्हिडिओमध्ये जी मशीन आहे ती काही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची आहे तशी मशीन नाही. यांनी स्वतः एक मशीन तयार केली, एक प्रतिकृती, आणि त्याच्यामध्ये त्यांनी हॅकिंग करून दाखवलेलं आहे. मग जर तसं असेल तर तिथे पण पॉसिबिलिटी आहे असंच त्यांना सांगायचं. तुम्ही हा एकदा व्हिडिओ पहा, त्याच्यानंतर मी पुढे माझं विश्लेषण कंटिन्यू करतो. नमस्कार, आप देख रहे हैं स्पेशल रिपोर्ट न्यूज रूम से, आपके साथ मैं हूं अंजना ओम कश्यप। आम आदमी पार्टी ने नए सिरे से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को ललकारा है। वैसे बात तो होनी थी 2 करोड़ कपिल मिश्रा के आरोपों पर, लेकिन विधानसभा में आज ईवीएम का लाइव डेमो हैकिंग का करके आम आदमी पार्टी ने कह दिया, सिर्फ 3 घंटे पहले गुजरात के चुनावों के ईवीएम दे दो, एक सीट पर हम ही जीतेंगे। ये ईवीएम का लाइव टेस्ट है। ये ईवीएम नकली सही, लेकिन ईवीएम की गवाही के लिए दिल्ली विधानसभा में पहुंचा, जहां आम आदमी पार्टी विधायक सौरभ भारद्वाज ये साबित कर रहे हैं कि ईवीएम के साथ न सिर्फ छेड़छाड़ हो सकती है, बल्कि कोड के जरिए किसी भी पार्टी के वोट किसी दूसरी पार्टी को दिलवाए जा सकते हैं। आज इस सदन के माध्यम से मैं दिखाना चाहता हूं कि इस प्रजातंत्र की नींव ऐसी मशीनों के ऊपर टिकी हुई है जिसको मेरे जैसा एक साधारण इंजीनियर भी 10-15 दिन की मेहनत के बाद जहां वोट डलवाना चाहे वहां वोट डलवा सकता है। ये हम अभी इस सदन के सामने साबित करेंगे। विधायक सौरभ भारद्वाज ने ईवीएम जैसी मशीन से विधानसभा में लाइव टेम्परिंग का लाइव डेमो दिखाया। सौरभ भारद्वाज ने ईवीएम के जरिए वोटिंग करनी शुरू कर दी। सौरभ भारद्वाज ने इस लाइव डेमो में आम आदमी पार्टी, बीएसपी, बीजेपी, कांग्रेस और समाजवादी पार्टी को रखा। भारद्वाज ने इन 5 पार्टियों को डेमो के दौरान वोट दिए। डेमो के दौरान आम आदमी पार्टी को सौरभ ने 10 वोट दिए। बीएसपी के सामने उन्होंने 2 बार बटन दबाया। बीजेपी के सामने बटन उन्होंने 3 बार दबाया। समाजवादी पार्टी और कांग्रेस को भी उन्होंने 2-2 वोट दिए।
इस तरह ईवीएम नुमा मशीन में कुल 19 वोट डाले गए। सौरभ भारद्वाज ने इसके बाद वोटों की गिनती की बात की, लेकिन उससे पहले बीजेपी कार्यकर्ताओं पर कोड के जरिए ईवीएम में छेड़छाड़ की कहानी समझाई। ये हम आपको बताना चाहते हैं कि इसके सीक्रेट कोड हैं। जिस पार्टी के पास है वो उस सीक्रेट कोड को इस मशीन के अंदर दाखिल करके अपनी पार्टी को जिता सकता है। अगर आपने तय कर लिया कि सरकार तो बीजेपी की है, तो कोड भी बीजेपी वालों को पता है। और अगर आपने 10 बजे तय कर लिया है कि अब आपको बीजेपी को जिताना है और अब जो जो वोट इस बूथ के अंदर डलेगी, बटन चाहे कोई भी दबे, वो वोट सिर्फ और सिर्फ कमल पे जाएगी, तो उसका कोड है 123414। इस लाइव डेमो में वोटिंग के बाद जब वोटों की गिनती हुई तो ईवीएम नुमा मशीन में पार्टियों को डाले गए वोटों में बड़ा हेरफेर दिखने लगा। आम आदमी पार्टी को 10 वोट पड़े थे, लेकिन नतीजे में आम आदमी पार्टी के खाते में 2 वोट दिख रहे थे। बीएसपी को 2 वोट मिले, नतीजे में 2 वोट ही दिख रहे थे। इसी तरह कांग्रेस और समाजवादी पार्टी को भी 2-2 वोट मिले थे, इसकी गिनती भी सही निकली। बीजेपी को तो महज 3 वोट पड़े थे, लेकिन गिनती के दौरान बीजेपी के वोटों की संख्या 11 दिखने लगी। सौरभ भारद्वाज के मुताबिक आम आदमी पार्टी को मिले 8 वोट टेम्परिंग के जरिए बीजेपी के खाते में चले गए। या व्हिडिओमध्ये सौरभ भारद्वाज काय म्हणतायत, गुजरात निवडणुकांच्या आधी एकदा आमच्या हातात ईव्हीएम मशीन देऊन टाका, आम्ही दाखवतो कशी आम आदमी पार्टी सगळे जिंकेल ते। याचा अर्थ स्पष्ट आहे, त्यांना ईव्हीएम वर भरोसा नाहीये। तुम्हाला एक गोष्ट माहितीये, पेट्रोल पंपात बॉटलमध्ये पेट्रोल देत नाहीत, हा नियम आहे। कायद्याने हा गुन्हा असेल आपण जर बॉटलमध्ये घेतला, आपल्यावरही आणि समोरच्यावरही। पण कधी कधी माझ्या मनात शंका येते, हा नियम पेट्रोल पंप चालक अगदी काटेकोर पाळतात। आता यासाठी तर पाळत नाहीत ना, कारण बॉटलमध्ये 1 लिटर भरलेली बॉटल स्पष्ट कळते। टाकलेलं 1 लिटरचं पेट्रोल जेव्हा 800 मिलीवर येऊन थांबतं, तेव्हा ते कळू शकतं की आपल्या मशीनमध्ये घोळ तर नाही, आणि ह्यांच्या मशीनचा घोळ कळू नये म्हणून बॉटलमध्ये देणं अगदी काटेकोर नियम पाळतात ते। मला माहित नाही, पण पेट्रोल बॉटलमध्ये सहसा दिलं जात नाही, कारण मशीनचा झोल लक्षात येऊ शकतो। अगदी तसाच प्रकार वाटतो आपल्या मशीन सोबत ती बॅलेट वोटिंग पण चालू असते बाजूला, मग त्याचं काउंटिंग का घेण्यात येत नाही? सोबत बघा, तुम्ही ज्यावेळेस बटन दाबता बाजूला एक कागदाचा तुकडा पडत असतो त्या मशीनच्या बॉक्समध्ये, त्याचं देखील काउंटिंग केलं पाहिजे। अगदी साधं उदाहरण देतो तुम्हाला, काल परवा झालेल्या निवडणुकांमध्ये ज्यावेळेस पोस्टल वोटिंग काउंट केले जात होते, पोस्टल वोटिंग, त्यावेळेस काँग्रेस पुढे होतं। जशी ईव्हीएम वोटिंग चालू झाली, काँग्रेस पिछाडीवर गेलं। आता पोस्टल वोटिंग मध्ये सहसा कोण असतात? सरकारी कर्मचारी असतात। सहसा नाही, सगळे सरकारीच मोस्ट ऑफ कर्मचारी असतात। डिफेन्स मधले असू शकतात, सेंट्रल गव्हर्नमेंट असू शकतात, स्टेट गव्हर्नमेंट असू शकतात, ते वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले असतात। आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या वोटिंग मध्ये ज्या वेळेस भारतीय जनता पक्ष पिछाडीवर असतो, ज्यांच्या सरकारात ते रोजगार मिळवतायत, त्यांना जर सरकारीच कर्मचारी त्यांना जर पिछाडीवर मारत असतील, तर मग सर्वसामान्य जनता यांच्या बाजूने कशी काय? हा एक साधा प्रश्न तुमच्या मनात यायला हवा। ज्यावेळेस ईव्हीएमची वोटिंग येते, सर्वसामान्य जनतेची वोटिंग येते, काँग्रेस पिछाडीवर पडतं, भारतीय जनता पक्ष पुढे निघून जातो। हे लक्षात घ्या, कारण पोस्टल वोटिंग ह्या बॅलेटवर असतात, आणि बॅलेटवर तुम्ही बघा ना, उपचुनाव म्हणजे पोटनिवडणुकांमध्ये कायम काँग्रेस बाजी मारतं, आणि मेन इलेक्शन्स येतात त्यावेळेस मात्र भारतीय जनता पक्ष बाजी मारून गेलेला असतो। कर्नाटकाचं एक साधं उदाहरण जर दिलं तर कर्नाटकामध्ये ज्यावेळेस मागच्या निवडणुका झाल्या होत्या, ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं होतं, त्यावेळेस त्याच्या काही महिने अगोदरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे महानगरपालिकांच्या निवडणुका बॅलेटवर झाल्या होत्या, सगळीकडे काँग्रेस जिंकलं होतं। पण नंतरच नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष बाजी मारून गेला होता। कारण फरक एवढा होता, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर झाल्या होत्या आणि ईव्हीएम वर मोठ्या निवडणुका। आता तुम्ही म्हणाल तेलंगणा जिंकलं, कर्नाटक जिंकलं, आता अशी काही राज्य तर सोडावीच लागतील ना जिथे त्यांचं अस्तित्वच नाही। उद्या तुम्ही म्हणाल तामिळनाडूमध्ये काँग्रेस वन साइड जिंकले, असं होऊ शकत नाही, कारण तेवढं अस्तित्व नाही। किंवा तामिळनाडूमध्ये किंवा केरळमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झाला, कारण तिथे नाव खराब होण्याचे चान्सेस असतात। अशा प्रकारचा ईव्हीएमचा वापर सर्रास जर केला, थेट केला, तर ते पकडण्यात येऊ शकतं। त्यामुळे एखाद दुसरं राज्य सोडायचं आणि बाकीच्या ठिकाणी
आपल्याप्रमाणे सगळं करून घ्यायचं, अशा प्रकारची लोकांच्या मनात एक धारणा आहे. मग जर हे असं नाहीये, आपण सगळं व्यवस्थित करतोय, आपण नियमाप्रमाणे करतोय, तर मग आपण एकदा जनतेला खोटं ठरवण्यासाठी बॅलेट पेपरवर होऊनच जाऊ द्यात की. काय येईल तो खर्च येऊ द्यात की. असाही देशाच्या आमच्या खिशातनं असाही पैसा जातोच आहे ना, मग येऊ द्यात ना खर्च, काय फरक पडतो. तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगतो. आता बघा, शेवटी जर हे शक्य नाही केलं तर असं करावं लागेल, शेवटी प्रत्येक ठिकाणी द्या 200 उमेदवार, प्रत्येक ठिकाणी 200 उमेदवार देऊन टाकायचे. बघूयात ना किती मशिनी लावणार. जवळपास कोटींच्या आसपास मशिनी लागतील प्रत्येक ठिकाणी. जर असं केलं तर देशभरात करोडोंच्या पुढे मशिनी लागतील. एवढ्या मशिनी तरी आपल्याकडे आहेत का? कारण मग तेच असेच उपाय सुचतात डोक्यामध्ये, अशा सुपीक डोक्यात असेच उपाय येतात. 200 300 उमेदवार देऊन टाकायचे, लावा मशिनी, लगा नाही, जितना जोर लगा नाही लगा लो, लावा मशिनी. एवढ्या मशीनचं तुमच्याकडे नसणार, शेवटी बॅलेट पेपरवर येणार. घ्या ना एकदाच्या बॅलेट पेपरवर निवडणुका. खोटं ठरवा आम्हाला काही फरक पडत नाही, आम्हाला खोटं ठरवून घ्यायचंच आहे स्वतःला. चंद्रावर जाणारं साधं यान सुद्धा खालून कंट्रोल करता येतं, तर त्या मशीनी कंट्रोल नाही करता येत, असं मनात एक शंका येतेच, ती कायम येते. तुम्हाला मी काही महत्वाचे मुद्दे घेऊन आलेलो आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. निकालाच्या आधी कमळाचे कार्यकर्ते 80 हजार किलोच्या लाडूंची ऑर्डर कशी काय देतात? 80 हजार किलोचे. कारण माझ्याकडे उदाहरणं आहेत, मी राज्यांची उदाहरणं काढली. मध्य प्रदेशात निकाल लागायच्या आधीच 80 हजार किलोच्या लाडूंची ऑर्डर दिली गेली होती. हे घाणेरडे प्रकार आहेत. त्यामुळे या सुंदर मशिनींना सत्य ठरवण्यासाठी माझी विनंती आहे, सर्व देशवासियांच्या वतीने आपली विनंती आहे की एकदा तरी आम्हाला चुकीचं ठरवण्यासाठी एकदा तरी बॅलेटवर निवडणुका घ्या. एवढंच तुम्हाला सांगतो. पक्षप्रमुखांनी, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी अतिशय योग्य सांगितलं. कारण ही 2024ची निवडणूक ही शेवटची निवडणूक आहे. याच्यानंतर कदाचित देशात निवडणुका देखील होणार नाहीत. ही शेवटची निवडणूक. याच्यानंतर देशात लोकशाही पण राहील की नाही याची देखील गॅरंटी. तुमच्या माझ्यासारखे बोलणार तर कुठे गाडले जातील. मी वारंवार ही गोष्ट सांगितली, कुठे गाडले जातील तुम्हाला शोधून सापडणार नाहीत आम्ही. तुम्ही शोधाल, तुम्ही आमचा शोध घ्यायचा प्रयत्न करा. आम्ही जमिनीच्या पातळात इतके खोलवर गाडलेले असू की तुम्ही आम्हाला शोधू देखील शकणार नाही. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या आणि जिथे जमेल तिथे अशा या घटनांच्या विरोधात आवाज उठवायला शिका. जय महाराष्ट्र.